नमस्कार मित्रांनो, सनाई छत्रपती शासन पक्षाचे 16 प्रभागातील रावेत, मामोडी, किवळेमधील 2 उमेदवार आमच्या सोबत आहेत, सचिन सिद्धे आणि राजेश वटकर. आणि या विभागामध्ये सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे तो पाण्याचा. आणि त्या पाण्याच्या प्रश्नामध्ये खूप मोठं राजकारण चालतं बरं का. या पिंपरी चिंचवड शहरामध्ये जवळपास 30,000 इलिगल कनेक्शन्स आहेत. ते कोणाचे आहेत काय ते आपण ते चौकशी सगळ्या लावूच, परंतु याचा परिणाम असा होतो की जे टॅक्स भरतायत त्यांना असं पाणी मिळतं, तेही महिन्यातून दिवसातून 2 तास मिळतं. आणि जे पाणी चोरी करतायत ते लोक 24 तास पाण्याचा आनंद घेत आहेत. अशा प्रकारे करदात्यांवरती खूप मोठा अन्याय या प्रभागामध्ये होत असतो. आणि त्यामुळे आम्ही पाण्याच्या टाकीतून, जिथून हा भ्रष्टाचार सुरू होतो तिथेच आम्ही आलेलो आहोत. आणि आम्ही आमच्या उमेदवारांचे सगळे व्हिडिओ असेच काढणार आहे बरं का, की जो प्रश्न आहे त्या प्रश्नात तिकडे जाऊ, थेट भिडू आणि थेट त्याचं उत्तर तुमच्या समोर आणू. पाण्याचं तुमच्या नॅनो होम सोसायटीमध्ये प्रश्न होता, पाणी एवढंच यायचं, दिवसाला 2 तास यायचं. आता आपण ते भांडल्यामुळे 24 तास मिळतंय. असं प्रत्येक सोसायटीला मिळायला पाहिजे असं तुमची दोघांची भावना आहे, म्हणून आपण या पाण्याच्या टाकीपाशी आलेलो आहे. काय काय प्रश्न आहेत पाण्याचे? सर, आता जर बघितलं ना तर या प्रभाग 16 मध्ये पाण्याचा एवढा भयंकर प्रश्न आहे, एवढा भयंकर प्रॉब्लेम आहे. कारण एक तर इथं एवढा फास्ट डेव्हलपमेंट झालेली आहे, लोक आलेत, बिल्डर आलेत, हे आलेत, पण त्या पद्धतीने पाण्याचं नियोजन झालेलं नाही. मी राजकारणात यायचं कारण फक्त आणि फक्त पाणी आहे. गेल्या 15 वर्षापासून मी नॅनो सोसायटी किंवा बाकीचे चेअरमन फेडरेशन मध्ये आहे. पण सोसायट्यांना कसं धारेवर धरलं जातं, सोसायट्यांना 135चा नियम आहे. 135 लिटर पाणी एका फ्लॅटला, म्हणजे 4 लोकांच्या हिशोबाने त्यांना 550 लिटर पाणी येतं. त्यात पण मग तुमचं कसं आहे माहिती आहे का, तुम्ही जरा काय तोंड वर केलं, हे वर केलं की तुमचा बॉल दाबला जातो, तुमची नस दाबली जाते. मग काय होतं माहिती आहे का, आणि हे फक्त आम्हाला मीटर असून आम्ही मीटरनी पैसे पण भरतो, बिलं पण भरतो, प्रॉपर्टी टॅक्स पण भरतो, स्वतःचा मेंटेनन्स काढून पैसे पण भरतो, पण हे सगळं करून फक्त पाण्यासाठी आम्हाला असं दाबलं जातं. पण ऑन कॉन्ट्रॅरी टू अदर साईड, जसं तुम्ही म्हटलं 30-35 हजार लोकांकडे मीटरचे कनेक्शन पण नाहीयेत, म्हणजे मीटरच नाहीयेत. तर माझं असं म्हणणं आहे, महापालिकेने पहिलं ते शोधलं पाहिजे की जिथं मीटर नाहीये त्यांना पहिलं दावणीला धरा. अनलिमिटेड सगळं चालू आहे आणि फक्त ज्यांच्याकडे मीटर आहे त्यांना दावणीला धरलं जातं. चोराला अनलिमिटेड आणि टॅक्स भरणाऱ्याला लिमिटेड, असं प्रकारे हे असं केलं जातं. प्लस वॉल जे आहे ना, आज तुम्ही कुठल्याही भारत सोडून चांगल्या डेव्हलप कंट्रीत, आपण जेव्हा स्वतःला पहिल्या 5 महासत्तेत कन्सिडर करतो ना, तर बाहेरच्या 5 महासत्तेमध्ये पाण्याचं नियोजन कसं आहे हे पहिलं अधिकाऱ्यांनी सगळ्यांनी बोलून मग आपण महासत्ता म्हटलं पाहिजे. कारण तिथं जेव्हा 35 आणि 135 मीटर, आता बुर्ज खलिफाला काही वॉल नसतो, काही नसतं, त्याला वर टाकी पण नसती, पण ते पाणी कसं पद्धतीने मॅनेज केलं जातं, हायड्रोलिक पद्धतीने असतं, त्याला वेगवेगळ्या पद्धतीचे वॉल असतात, त्याला कोणी वॉलमन येऊन वॉटर बंद करत नाही किंवा पाणी चालवत. महापालिकेने एवढ्या कर्मचाऱ्यांवर खर्च करण्यापेक्षा हे सगळं AI बेस्ड आणि हे ऑटोमेटेड जर केलं ना, तर कधीच कोणाला काय प्रॉब्लेम होणार नाही. कारण जो पैसे भरतोय ना त्याला मुबलक पाणी द्या, जो पैसे भरत नाहीये पहिलं त्याला तुम्ही तंबी करा, त्याला पहिला अडकवा तुम्ही, म्हणजे तुमच्या पाण्याचा प्रश्न सुटेल. कारण मी सचिन सिद्धे बोलतो म्हणून माझं पाणी कमी करायचं हा धंदा बंद झाला पाहिजे. सचिन सिद्धे आज आहे, वटकर आहेत, असे हजारो लोक बाहेर येतील ना, तुम्ही करणार काय? त्याच्यामुळे तुम्ही पाण्याचं जे असं राजकारण चालवलंय, हे माझं म्हणणं आहे की पाण्याचं राजकारण तर टोटल बंद झालं पाहिजे. काही प्रस्तावित लोक म्हणतात की इथं आपण टँकर मुक्त करू. अरे पण तुम्हाला 15 वर्षांनी आठवलं का टँकर मुक्त? आधी एवढे वर्ष झोपले होते का? सरकारी पाण्याची टाकी आणि टँकर खाली, तर हे पाणी कुठून येतं लक्षात घ्या तुम्ही. पाण्याची चोरी काय आहे? आणि इन शॉर्ट मध्ये टँकरने पाणी सप्लाय होतोय, मग तुम्हाला पाईपने पाणी सप्लाय करायला प्रॉब्लेम काय? मी उपाशी तर नाही राहते, कोणी उपाशी राहत नाही, पाणी येतंय. पण हे कसं माहितीये, पालिकेचंच पाणी चोरायचं, पालिकेचेच ठेका असतो टँकरचा आणि त्यांच्यातर्फे लोकांना द्यायचं. 30,000 नळ इल्लीगल, त्यातला तो मोठा मॅटर आहे. आणि तुम्हाला सांगतो, आपल्याला वाटतं फक्त ग्रामीण भागामध्येच पाण्याचं राजकारण केलं जातं, शहरी भागात पण केलं जातं. ज्या सोसायट्या मतदान देणार नाहीत किंवा ज्या सोसायट्या प्रश्न विचारतील त्यांचा वॉल हलवून फिरवायचा आणि वाट बघायची केव्हा माझ्या पाया पडायला येतात आणि तेव्हा मेहरबानी म्हणून त्यांना परत तो कॉल चालू करायचा. तुमच्या सोयीचा प्रश्न सोडवलाय, सगळ्या रावेचा पण आपण सोडू. त्यामुळे सर आता एकच आहे माझा मुद्दा, आपल्या प्रभाग 16 मध्ये आपण आमच्या जाहीरनाम्यामध्ये घेतला की सोसायट्यांना 1000 लिटर पाणी आलं पाहिजे. एकतर महापालिका आता 1 दिवसाआड पाणी येते, ज्या लोकांच्या पाण्याच्या टाक्या छोट्या आहेत किंवा कमी आहेत त्यांनी काय आता परत बनवायचे का? 10 लाख 20 लाख रुपये पाण्याच्या टाकी बांधायला खर्च आहे, तो कोण खर्च देणार? मग तुम्ही रोज पाणी द्या आणि 1000 लिटर पाणी द्या, म्हणजे हे पाण्याचा तुतडा आणि पाण्याचं राजकारण आणि पाण्याचा माफिया, टँकर माफिया हा शहर मुक्त होऊन जाईल. 24 तास पुरेल एवढं पाणी पाहिजे. राजेजी, तुम्ही एक उमेदवार आहात, सांगा तुमचं काय म्हणणं आहे? पाण्याचा प्रश्न जो आहे, तर आपला जो प्रभाग आहे, किवळे, मामुर्डी, रावेत, गुरुद्वारा, विकासनगर, प्रत्येक ठिकाणी असमान पाणी वाटप होत आहे. तर असमान पाणी वाटप होऊ नये. पाण्याचं लिकेज खूप प्रमाणात होतं. नागरिकांना लिकेज आहे, शॉर्टेज नाही, बिलकुल नाही आहे, लिकेज आहे. तर हे जे लिकेज आहे, हे लिकेज डिटेक्ट करायला पाहिजे आपण. त्याच्यासाठी जे ऑटोमेटेड प्रणाली आहेत ते ऑटोमेटेड प्रणाली आपण वापरलं पाहिजे, जेणेकरून समान पाणी वाटप होऊ शकेल. पाण्याचं शॉर्टेज अजिबात नाही, पाण्याचं लिकेज खूप आहे.
30,000 इलिगल टॅप्स आहेत, 30,000 इलिगल म्हणजे नळ जोडणी आहे, ज्याच्या मीटर्स नाही आणि तेच पाणी विकलं जातं. पालिकेचीच यंत्रणा वापरली जाते आणि पालिकेचेच अधिकारी त्यात, भ्रष्ट अधिकारी त्यात सामील आहेत, ठेकेदार पण ह्यांचे असतात. आता हे पाण्याच्या टाक्यात बघा 2. ओके, इस्कॉन मंदिराच्या बाजूचा हा परिसर आहे आणि तुम्हाला हे सगळा परिसर दाखवायला सांगतो कॅमेऱ्यामध्ये. हे बघा, इथे किती छानपैकी गार्डन होऊ शकतं. काय ह्या जागेचा उपयोग करता तो पर्यायी उपयोग करता येईल ना. या गार्डन म्हणजे याच मोकळ्या जागेमध्ये एक चांगलं गार्डन सुद्धा उभं राहू शकतं. बरं, पाण्याची कमी नाही, टाकीवरच आहे तुमच्याकडे, टाकी आहे वर, पण टाळकं मोकळे ना वरचं, त्याच्यामुळे काही करता येत नाही. आपण तिथे जॅक दिसत आहेत तुम्हाला, या रावेत, किवळे, मामोडी प्रभागासह पिंपरी चिंचवडमधील प्रत्येक नागरिकाला, प्रत्येक कुटुंबाला 24 तास पुरेल एवढं पाणी देण्यासाठी बांधलेलं. सनई छत्रपती शासन पक्षाचे 7 उमेदवार रिंगणामध्ये आहेत. वेडात नाही वेगात वीर मराठे दौडले 7, त्यांना खंबीर दिली तुम्ही 7. तर महापालिकेमध्ये एक पाण्याचा थेंब चोरीला जाऊ देणार नाही, एक जमिनीचा इंच चोरीला जाऊ देणार नाही आणि नागरिकांच्या कराचा 1 रुपया सुद्धा भ्रष्ट अधिकाऱ्यांना वाया घालू देणार नाही, चोरता येणार नाही, ही मी तुम्हाला खात्री देतो. आणि म्हणून तुम्ही चालवा मस्तक निवडा पुस्तक, चालवा मस्तक निवडा पुस्तक. सनई छत्रपती शासन पक्षाच्या सर्व उमेदवारांचं अधिकृत चिन्ह आहे, निवडणूक चिन्ह आहे पुस्तक, आणि ते पुस्तक तुम्ही निवडायचे आणि आपला भविष्य घडवायचं आहे. धन्यवाद.